माननीय शिक्षण संचालक यांचा शाळा बंद पण शिक्षण सुरू या उपक्रमांतर्गत माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर व माननीय शिक्षण अधिकारी माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद सोलापूर यांच्या प्रेरणेने आजच्या या ऑनलाईन अध्यापन उपक्रमामध्ये मी सौ वैशाली अनिल अघोर सहस्रार्जुन प्रशाला सोलापूर आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते। इयत्ता 10वीच्या मराठीच्या प्रथम भाषेच्या पाठ्यपुस्तकातील उपयोजित लेखन या लेखन कौशल्यावर आधारित आपण या तासामध्ये अभ्यास करणार आहोत। लेखन कौशल्यापैकी आपण निबंध लेखनाचा अभ्यास करणार आहोत। निबंध लेखन हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, त्यावरती आज आपण या तासामध्ये चर्चा करणार आहोत। निबंधाचे प्रकार वगैरे कोणते आहेत, कसा निबंध लिहायचा याविषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, लक्षपूर्वक ऐका। निबंध म्हणजे त्याचा अर्थ असा आहे, बंध म्हणजे बांधणे, गुंफणे, जुळवणे, एकत्र करणे, संकलित करणे, सुसूत्रपणे मांडणे वगैरे त्याचा अर्थ आहे। विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्तीला, नवनिर्मितीला, सर्जनशीलतेला वाव देणारे लेखन कौशल्य म्हणजे निबंध लेखन। विद्यार्थी नेहमीच प्रयोगशील असतात, नाविन्याचा शोध घेण्यासाठी प्रयत्न करत असतात, स्वतःचे मत व्यक्त करायला उत्सुक असतात। तर निबंध लेखनात विद्यार्थ्यांचे जसे मत दिसते तसेच त्यांचे मनही डोकावताना दिसत असते आणि म्हणून विद्यार्थ्यांच्या विचाराबरोबरच मनाला प्रकट करणारा विषय म्हणजे निबंध। तर निबंध म्हणजे काय? डॉक्टर पु ग सहस्त्रबुद्धे सरांच्या मते निबंध म्हणजे तर्कशुद्ध रीतीने केलेली, बुद्धीला आवाहन करणारी, आपले सिद्धांत साधार सप्रमाण मांडणारी, इतिहास, अनुभव, अवलोकन, निरीक्षण यांच्या पायावर उभारलेली रचना होय। आणि ही रचना प्रभावीपणे मांडणे किंवा परिणामकारक लिहिणे यासाठीच निबंध लेखनाचा अभ्यास करणं अतिशय महत्त्वाचं आहे। निबंध हा साहित्य प्रकार आपल्या भावना, विचार, कल्पना, उद्देश, ध्येय व्यक्त करण्यासाठी वापरला गेला होता आणि वापरला जातो पण आहे। अवांतर वाचन, सूक्ष्म निरीक्षण, चिंतन, विचारांची योग्य मांडणी, विषयाचा अभ्यास, परिसर, समाज, परिस्थिती यांच्याबद्दल माहिती लक्षात घेऊन सुंदर शब्दाविष्काराने संदेश वाचक रसिकांपर्यंत पोहोचवला जातो आणि म्हणून निबंधामध्ये तो संदेश, तो विचार, तो भाव पोहोचवण्याचा प्रयत्न करणं अतिशय महत्त्वाचे असते। विद्यार्थी मित्रांनो, याकडे तुम्ही लिहिताना लक्ष देणार आहात। निबंध लेखनासाठी आवश्यक गोष्टी कोणत्या आहेत? तर आकर्षक प्रारंभ, तर्कसंगत व मुद्देसूद आशयाची मांडणी, निबंध प्रकारानुसार भाषाशैली, शुद्ध लेखन, लेखन शुद्ध करणं महत्त्वाचं आहे, विरामचिन्हांचा योग्य वापर, अक्षर सौंदर्य म्हणजे समोरच्याला वाचता आलं पाहिजे, उदाहरणे, दाखले, म्हणी, वाक्प्रचार, सुभाषित, वचन, कविता, सुविचार यांचा योग्य पद्धतीने वापर करणं महत्त्वाचं आहे। आणि जशी सुरुवात महत्त्वाची आहे तसाच निबंधाचा समारोपसुद्धा तितकाच प्रभावी होणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि म्हणून आशय आणि विषय मांडताना या सर्व गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे। यानंतर स्वविचारांचे प्रकटीकरण ही क्षमता, हे कौशल्य आत्मसात करण्यासाठी निबंध लेखन महत्त्वाचे आणि म्हणून निबंध लेखन म्हणजे विचारांची विषयानुरूप केलेली मुद्देसूद मांडणी होय। लेखन मुद्देसूद असणं किती महत्त्वाचं हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे आणि म्हणून हे कौशल्य आत्मसात तुम्ही करणार आहात। निबंधाचे विविध प्रकार आहेत। वर्णनात्मक निबंध, आत्मवृत्तपर निबंध किंवा त्यालाच आत्मकथन म्हणतात, प्रसंग लेखन, अनुभव लेखन, कल्पना विस्तार, वैचारिक लेखन, चरित्रपर निबंध, लघुनिबंध, कथनात्मक निबंध वगैरे। इयत्ता 10वीसाठी निबंधाचे 3 प्रकार आहेत, प्रसंग लेखन, अनुभव लेखन अर्थात आत्मकथन आणि वैचारिक लेखन। तर या सर्व निबंध प्रकाराची सविस्तर माहिती या तासामध्ये आपण घेणार आहोत। तर चला सविस्तर माहिती घेऊया।
कृतीपत्रिकेत अर्थात परीक्षेत कशा प्रकारच्या कृती किंवा प्रश्न विचारले जातील याविषयी थोडीफार चर्चा आपण आत्ता करूया. तर कृती अशी दिली जाईल की विषय दिला जाईल, त्यावर लेखन करणे. निबंधाची सुरुवात दिली जाईल, निबंध पूर्ण करा अशी कृती दिली जाईल. निबंधाचा समारोप दिला जाईल, निबंध लिहून पूर्ण करा. एखादे चित्र दिले जाईल, त्या चित्रातील कोणत्याही एका प्रकारावरती तुम्हाला लेखन द्यायचं आहे. 2-3 विषय दिले जाऊ शकतील, तर ती कृती तुम्हाला सोडवायची आहे. एखादा सुसंगत आकृतिबंध दिला जाईल, त्यातील मुद्द्यांवर आधारित लेखन करणे अपेक्षित आहे. तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारच्या कृती तुम्हाला विचारल्या जातील. खरं तर चित्रावर प्रश्न विचारत असताना त्या चित्रामधला एखादा घटक बोलतो आहे किंवा त्या चित्रातून व्यक्त होणारा एखादा विचार तुम्हाला व्यक्त करायचा आहे किंवा त्या चित्रावर आधारित एखादं प्रसंग लेखन किंवा अनुभव लेखन तुम्हाला करता आलं पाहिजे. म्हणजे त्या एका विषयावरती किंवा एका चित्रावरती किंवा एका आकृतिबंधावरती विविध प्रकारचे निबंध कशा प्रकारे येतील याचा सराव तुम्ही करणार आहात. एक विषय घेऊन सर्व प्रकारचे निबंध तुम्ही लिहू शकता आणि लिहा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण उपयोजित लेखनातील निबंध लेखन या घटकावरती चर्चा करणार आहोत. चर्चेमध्ये जरी तुम्ही समोर नसाल तरी जेव्हा निबंध लेखन म्हणाल तेव्हा तुमचाही त्या प्रत्येक निबंधामध्ये सहभाग असणार आहे. म्हणून हा अतिशय मनाने विचाराने ए हृदयीचे ते हृदयी पोहोचवणारा हा लेखन प्रकार आहे. निबंध लेखन करत असताना कोणती काळजी घ्यायची, निबंध म्हणजे काय, त्याची व्याख्या कोणती, सुरुवात कशी असावी याच्यावर आपण चर्चा केलेली आहे. तर आपण आता इथून पुढे निबंधाचे आपल्याला जे 3 प्रकार आहेत इयत्ता 10वी साठी त्या 3 प्रकाराचा अभ्यास आपण करूया. त्यातला पहिला प्रकार आहे प्रसंग लेखन किंवा त्याला आपण म्हणूया अनुभव लेखन सुद्धा म्हणूया किंवा वर्णनात्मक निबंध. थोड्याफार अगदी किंचितशा फरकाने साधारण निबंध तो एकच असतो. एखाद्या पाहिलेल्या दृश्याचे, प्रसंगाचे, व्यक्तीचे, वास्तूचे वर्णन हुबेहूब शब्दात रेखाटणे म्हणजेच प्रसंग लेखन. या वर्णनातून ते दृश्य किंवा प्रसंगाचे हुबेहूब चित्र वाचकांसमोर उभे राहिले पाहिजे. या प्रकारामध्ये वर्णनाला महत्व आहे आणि ज्या व्यक्तीचं, ज्या वस्तूचं किंवा ज्या प्रसंगाचं आपण वर्णन करणार आहोत त्यामधली निरीक्षण शक्ती सूक्ष्म किती आहे हे पण पाहणं किंवा अभ्यासणं किंवा सूक्ष्म निरीक्षण शक्तीने लिहिणं हे फार महत्वाचं असतं. केवळ वरवरचं किंवा बाह्य विचार येऊन चालत नाहीत, तर त्या विषयाशी एकरूप होऊन जावं असं लेखन असावं. लेखन रसाळ असावं, आकर्षक असावं, पण परंतु त्यामध्ये परिणामकारकता दिसली पाहिजे. आकर्षक सुंदर अशी सुरुवात असायला पाहिजे आणि हळूवारपणे तो विषय उलगडत गेला पाहिजे. भाषा शैली सुद्धा विषयानुरूप असलीच पाहिजे. सुविचार, वाक्प्रचार, म्हणी अनुभवाच्या खाणी असं म्हणतात. तर एखादी म्हण किंवा एखादा वाक्प्रचार पटकन आपल्या तोंडातून जसं जातो तसं आपल्या लेखणीतून त्या उत्तरामध्ये त्या विषयाचं वर्णन करत असताना उतरला पाहिजे. आणि लेखन शुद्ध असावं बरं का मुलांना. शुद्ध लिहिण्याचा प्रयत्न करा आणि अक्षर सुद्धा सुवाच्य असावं. परीक्षकाला ते वाचता आलं पाहिजे इतकं तरी लेखन स्वच्छ असावं. आणि अशा प्रकारच्या काही निबंधांचा आपण अभ्यास करणार आहोत. एक उदाहरणादाखल आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेलं आहे बघा. एक चित्र दिलेलं आहे किंवा मुद्दे दिलेले आहेत. ते मुद्दे असे आहेत: अकस्मात पडलेला पाऊस, पावसापूर्वीचे वातावरण, तुमच्यावर झालेला परिणाम, प्रत्यक्ष पावसाचा निसर्गाचा घेतलेला अनुभव आणि अविस्मरणीय अनुभव. तर याला तुम्ही एखादा शीर्षक जसं इथं पाठामध्ये दिलेलं आहे तसं वेगवेगळ्या शीर्षकाचे निबंध तुम्हाला निबंधाच्या पुस्तकातही मिळतील किंवा तुम्ही सुद्धा एखादा विषय पावसाच्या संदर्भामध्ये घेऊन तुम्ही तुमच्या अनुभवांचं कथन करू शकता, लिहू शकता निबंध.
किंवा माझा आवडता ऋतू पावसाळा किंवा मी अनुभवलेला पाऊस, अचानक आलेल्या पावसानं झालेली माझी उडालेली धांदल, जे काही तुम्हाला या संदर्भामध्ये लक्षात येईल ते तुम्ही लिहू शकता. बालपणीची एखादी कविता तुम्हाला आठवत असेल पावसावर, ए आई मला पावसात जाऊ दे, अशी छान सुरुवात सुद्धा तुम्ही करू शकता. आणि म्हणून पावसात भिजायला प्रत्येकाला जसं आवडतं तसा हट्ट करणारा हा छोटासा मुलगा आता मोठा झाला अशी कल्पना करून तुम्ही सुद्धा आईला पावसात जाण्यासाठी काय काय युक्त्या प्रयुक्त्या करत असता त्यातली एक छोटीशी गंमत लिहू शकता. पावसाच्या आगमनाने नवचैतन्य पसरते, पृथ्वी हिरवीगार होते, इवलासा झरा खळखळून वाहायला लागतो, नद्या विहिरी तुडुंब भरून वाहतात. कधी रिमझिम येतो पाऊस, कधी मुसळधार येतो, कधी जीवन देतो तर कधी जीवनच वाहून नेतो. सुखी संसार उद्ध्वस्त करणारा हा पाऊस जसा दिसतो तसा लिहा. आणि मग त्या पावसामधला एखादा तुमचा काय अनुभव आहे, कदाचित सुखद असेल, कदाचित दुःखद असेल, शक्यतो सुखद लिहिला तर आनंदाने तुम्हाला व्यक्त व्हायला सोयीचं जाईल, दुःखद लिहिताना त्रास होईल. पण अशा पावसाचं येणं किती सुखद अनुभव देणारा असतो याचंही वर्णन करत असताना मग पावसाळ्यामध्ये धबधबे पाहण्यासाठी झालेला तुमचा सहलीचा अनुभव असेल किंवा विविध पर्यटन स्थळे पाहिल्यानंतर मिळालेला आनंद असेल, तर पावसाळा हा ऋतूच किती प्रेरक आहे असे वेगवेगळे किंवा स्फूर्तिदायी आहे. किंवा तप्त तापलेल्या धरणीला उत्स्फूर्तपणे उत्फुल्लपणे स्फुल्लिंग पेरायला लावणारा हा पाऊस कसा असतो मग हे लिहू शकता तुम्ही. तर कधी वैताग आणणाऱ्या पावसाचं वर्णन सुद्धा तुम्ही करू शकता. त्याच्याबरोबरच मुलांना विचारांचा सुद्धा पाऊस असतो. जसा गाराचा पाऊस असतो, मग विचारांचा पाऊस म्हणजे काय, एका पाठोपाठ एक विचार सुचत जाणं हा विचारांचा पाऊस. भावनांचा पाऊस, मार्कांचा पाऊस, पैशाचा पाऊस आणि लेखक लेखिकांच्या लेखणीतून झरझर कागदावरती उतरवणारा शब्दांचा पाऊस सुद्धा असू शकेल बरं का. तुम्हाला कोणता पाऊस तुमच्या शब्दात पकडायचा आहे तो तुम्ही लिहिणार आहात. कारण पावसावरती एखादी छान एखाद्याला कविता सुचली असेल, एखाद्या कथा सुचली असेल, ते पण तुम्ही लिहू शकता ना अविस्मरणीय अनुभवामध्ये. एखाद्या मुलाची काढलेली खोडी असेल किंवा एखाद्या मुलाला केलेली मदत असेल, जे काही तुमचे अनुभव असतील ते तुम्ही लिहिणार आहात. आणि अशा पद्धतीनं ते वर्णन खूप प्रसंगानुरूप होणं आवश्यक आहे. अशाच पद्धतीचं लेखन तुमच्याकडून अपेक्षित आहे. आणखीन एखादं उदाहरण घेऊ शकू आपण की आपल्या शाळेमध्ये वेगवेगळे दिन आपण साजरे करतो. मग मराठी दिन असेल, स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन. तर एखाद्या अशा दिनविशेषापैकी किंवा विशेष दिनापैकी आपण कुठल्या कार्यक्रमामध्ये एखादं भाषण घेतलं आणि मग कधी कधी भाषण इतकं छान होतं आणि कधी कधी भाषण फसतं किंवा पडतं आपण म्हणू. प्रके अत्रेंचा एक पाठ 8वीला होता बघा, मी वक्ता कसा झालो या संदर्भामध्ये. समोर मॉब पाहिला, विद्यार्थी पाहिले, लोक पाहिले, समूह पाहिला की जे पाठ केलेलं ते विसरत असतं. तर त्या संदर्भातलं सुद्धा अनुभव कथन तुम्ही करू शकता. मग तुम्हाला मराठी दिनाच्या निमित्तानं कुसुमाग्रजांच्या विषयी बोलायचं आहे. कुसुमाग्रजांच्या असंख्य कविता आहेत. सर्वात्मका, सर्वेश्वरा ही कविता त्यांची प्रार्थना पाठच पाहिजे. ओळखलत का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते करदमलेले, केसावरती पाणी. आणि शेवटी त्या कवितेमधला जो भाव आहे, विद्यार्थी आणि शिक्षकांचं नातं जे आहे, अतिशय सुंदर या शिक्षकांनी मांडलेलं आहे. ते तुम्हाला समोरच्या रसिकांपर्यंत पोहोचवायचं. ते पोहोचवत असताना तुमचं मग पाठांतर कसं झालं, तुम्ही विषयाची माहिती कशी संकलित केली, तुम्ही विषय व्यक्त करण्यासाठी किंवा भाषण करण्यासाठी काय काय प्रयत्न केले, याच्यातून कुसुमाग्रज उलगडत गेले पाहिजे. केवळ कुसुमाग्रजांवरती बोलत असताना वैचारिक निबंध किंवा व्यक्तिचित्रणात्मक निबंध लिहायचे. तुमचा अनुभव काय आहे, कुणी मदत केली, कसं पाठांतर केला, हे पण त्या लेखनामध्ये अभिप्रेत आहे. आणि म्हणून प्रसंग लेखन असेल किंवा अनुभव लेखन करत असताना या बारीक सारीक गोष्टीचा विचार करून तुम्ही निबंध तुमचा खुलवणार आहात आणि शब्दांनी, सुंदर शब्दांनी तो छान रंगवणार आहात. मग निश्चितच परीक्षकाच्या हातून चांगले गुण आपोआप तुम्हाला मिळत जातील. म्हणून हा प्रश्न छान
मन लावून सोडवायचं आहे. मग कृती कशा प्रकारच्या येतील? 5-6 प्रकार तुम्हाला मी यापूर्वीच सांगितलेले आहेत. तर कोणत्याही प्रकारची कृती विचारली जाईल तर त्या पद्धतीनं तुमचं लेखन होणं अपेक्षित आहे. तर कराल ना प्रयत्न? यानंतरचा प्रकार आहे आत्मकथनात्मक निबंध. आत्मकथनात्मक निबंधात दिलेल्या विषयावरून आपण स्वतः त्या विषयाच्या अंतरंगात मनाने प्रवेश करून त्या विषयाशी एकरूप होऊन त्यांची सुखदुःखे, अनुभव यांचे वर्णन करायचे असते. अशा प्रकारच्या आत्मकथनात सजीवांबरोबरच निर्जीव वस्तूमध्ये सुद्धा आपल्याला डोकावता येते आणि त्यांची जागा आपण घेऊन कल्पना करू शकतो. या प्रकारच्या निबंधातली वाक्यरचना ही प्रथम पुरुषी असावी. या प्रकारच्या निबंधांना मनोगत, कैफियत, कहाणी, आत्मवृत्त, निवेदन अशीही नावे आहेत. अशा प्रकारच्या लेखनात आपण इतके एकरूप व्हावे की वाचणाऱ्यांना त्यात सजीवता दिसली पाहिजे. हे वर्णन हुबेहूब वाटले पाहिजे. दुसऱ्याचे अंतरंग उलगडत असताना त्यातील तन्मयता दिसून यावी तरच लेखन प्रभावी ठरेल. तर या प्रकारच्या लेखनामध्ये त्यांच्या भावना, सुखदुःख, सवयी, उपयोग, कार्य यांचा शोध निरीक्षण शक्तीने घेता आला पाहिजे. कल्पना शक्तीच्या माध्यमातून नाट्यपूर्ण रीतीने कल्पना मांडणे महत्वाचे आहे. आणि म्हणून आपल्या पाठ्यपुस्तकामधल्या एका निबंधाचा उल्लेख या ठिकाणी मी करते की एक चित्र दिलंय बघा, खूप छान आरशाचं चित्र आहे. त्यावरती तुम्हाला निबंध लिहायचे आणि मुद्दे पण दिलेले. आतापर्यंत तुमचा हा निबंध लिहून झाला असेल की मी आरसा बोलतोय. सुरुवात छानच व्हायला पाहिजे. लेखन करत असताना त्या विषयामध्ये अगदी अलवारपणे, हळुवारपणे प्रवेश तुम्हाला करता आला पाहिजे. आणि म्हणून लिहित असताना प्रचंड तुम्ही काळजी घेणार आहात. एक 2 उदाहरण मी या ठिकाणी घेऊ इच्छिते की 15 ऑगस्ट 26 जानेवारीच्या निमित्ताने आपण आपल्या देशाच्या या मानचिन्हाला सलामी देतो, राष्ट्रध्वजाला आपण सलामी देतो आणि हा राष्ट्रध्वज सदैव असा उंच राहावा याच्यासाठी प्रत्येक भारतीयाची अभिमानानं कारकीर्द चालू असते. तर त्याला काय वाटत असेल? तर मी राष्ट्रध्वज बोलतोय. कल्पना करा काय विचार असतील हो त्या राष्ट्रध्वजाचे. बघा, अजिंक्य भारत अजिंक्य जनता ललकारत सारे, ध्वज विजयाचा उंच धरा रे, उंच धरा रे. हे गीत आम्ही अगदी उत्साहाने, जल्लोषाने, स्फूर्तीने सादर करत होतो. आमच्या हातात ध्वज होता. त्या ध्वजाकडे सर्वांचे लक्ष होते. आमच्याकडून कोणतीही चूक होणार नाही याची काळजी आमचे मार्गदर्शक घेत होते. गीत संपल्यानंतर आम्ही आमच्या जागेवर जाऊन बसलो. प्रशालेच्या प्रांगणात मध्यभागी अगदी दिमाखाने राष्ट्रध्वज फडकत होता. भाषणे चालली होती. इतक्यात माझ्या हातातील ध्वज मला काहीतरी सांगण्याच्या मनस्थितीत होता हे मी जाणले आणि त्याची मी कहाणी ऐकू लागले. राष्ट्रध्वज बोलू लागला आणि त्यांचा संवाद सुरू झाला आणि हळूहळू हा राष्ट्रध्वज कसा उलगडत गेला हे वर्णन तुमच्या निबंधामध्ये आलं पाहिजे. तर अशी छानशी सुरुवात तुम्ही करायला पाहिजे. त्यानंतर आणखीन एखादं उदाहरण आपण घेऊ शकतो की आपल्याला आप्पांचे पत्र नावाचा एक पाठ आहे. मग त्या पाठाच्या अनुषंगानं जर असा विषय आपण घेतला तर मी 10वीचा वर्गच बोलतो आहे. बघा, 10वीचा वर्ग बोलतोय म्हणजे काय, कशी तुम्ही सुरुवात कराल? बघा, अशी पण सुरुवात करता येईल. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांनी मी वैतागलो. अंगाची लाई होत होती. धूळ जाळ्या झळमटांनी माझा श्वास गुदमरतोय असं वाटायला लागले. अरे लवकर दरवाजा उघडा, उद्यापासून शाळा सुरू होणार आहे. शिपाई इकडे तिकडे पाहू लागला. त्याला काही कळेना. हातात झाडू घेऊन वर्गाची स्वच्छता तो करत होता. मला मात्र उद्या मुले आपल्या वर्गात येतील. वर्ग खोली मुलांनी सजून जाईल. मुली गप्पा टप्पा मारतील. अतिशय आनंदात सुट्टीतल्या मौज मजांची, अनुभवांची कहाणीच आपल्याला ऐकायला मिळणार आहे. सुख दुःख ऐकायला मिळणार आहे याचा मी विचार करत होतो आणि हे ऐकण्यासाठी मी उत्सुक होतो. मी खूप उत्साही होतो आणि प्रसन्न सकाळ कधी येईल याची वाट पाहत होतो. असा हा वर्ग बोलत होता.
वर्गसंवाद साधत होता मुलांना. आणखीन एक उदाहरण असं घेता येईल की मी एक अनाथ मुलगा आहे. बघा, एका अनाथाला काय वाटत असेल हो, ज्याला सगळं काही आहे, आई आहेत, वडील आहेत, आजी आहेत, आजोबा आहेत, सगळे छान आहे, छान चालले, पण ज्याला कोणीच नाही. जिसका कोई नहीं उसका तो खुदा है यारो म्हणतात ना, परमेश्वर असतो. तर असा एखादा अनाथ मुलगा जेव्हा आपलं मनोगत व्यक्त करतो, त्याच्या भावना जाणल्या पाहिजे, त्याचे विचार आपण ऐकले पाहिजे. मोडलेल्या माणसांचे दुःख ओले झेलताना, त्या अनाथांच्या उशाला दीप लावून झोपताना, वाहताना भार त्यांचा जाहले गणगोत त्यांचे, कोण ते नाते कळेना बांधले आयुष्यभराचे. कवी नाहदो महारो यांच्या कवितेने ही सुरुवात केलेली आहे. कारण कसं असतं ना, नाती आहेत ती टिकवता आली पाहिजेत, पण नाती निखळताना दिसले आणि निखळलेली असतील तर ती फार वाईट. आणि म्हणून नात्यांची घट्ट वीण मुलांनो, या विषयाच्या अनुषंगाने तुम्ही असा पण एखादी निबंध लिहू शकता. मग त्याच्यामध्ये मग बाबा आमटे, सिंधुताई सपकाळ आतापर्यंत जे जे समाजसेवक होऊन गेले आणि मग अनाथ मुलांना जगवलं, दिशा दिली, तर ह्या सगळ्या लोकांमुळे आज त्यांच्या घरी सुद्धा आनंदोत्सव साजरा होतो. हा विचार तुम्ही लिहिणार आहात. अशा पद्धतीने आत्मकथन लिहायचं आहे. मग किल्ल्याचं आत्मकथन, पुस्तकाचं आत्मकथन, फाटलेल्या पुस्तकाचं आत्मकथन, अशा पद्धतीने वेगवेगळे विषय, दररोज एक निबंध, या पद्धतीनं 2 ते 3 महिने तुम्ही सराव करू शकता. आपल्या हातून किमान 50-60 तरी निबंध लिहून व्हायला पाहिजेत. म्हणजे एका विषयाचे आत्मकथन 20, प्रसंग लेखन 20 आणि वैचारिक लेखन 20. त्या निमित्तानं तुम्ही वाचन कराल, वाचन वाढवा. वाचनाने माणूस समृद्ध होतो आणि जितकं तुम्ही वाचून समृद्ध व्हाल तेव्हा तुमचा निबंध छान लिहिला जाईल. यानंतर वैचारिक निबंधाचा आपण अभ्यास करणार आहोत. वैचारिक निबंधात विचारशक्तीला चालना मिळते. विचारांची सुसंगत मांडणी विषयानुरूप करणे अपेक्षित असते. वैचारिक निबंधात एखादा विषय दिलेला असतो, त्यानुसार सुसंगत, मुद्देसूद, चिकित्सक पद्धतीने आत्मविश्वासपूर्वक लेखन अपेक्षित असते. विविध उदाहरणे, दाखले देऊन आपले मत व्यक्त करायचे असते. याच्यासाठी अवांतर वाचन अतिशय आवश्यक आहे. त्या विचाराला 2 बाजू असू शकतात. योग्य अयोग्य अशी साधक बाधक चर्चा होणे आवश्यक आहे. मुद्द्यांची मांडणी ही सुसंगत आणि तार्किक विचारावर असावी. मुद्द्यांचे समर्थन करण्यास नामवंत विचारवंतांचे विचार, म्हणी, सुवचने यांचा आधार घेणे आवश्यक आहे. वाचन, निरीक्षण, चिकित्सक विचार हे सर्व मुद्दे वैचारिक मांडणीसाठी आवश्यक आहे. चिंतनशील विषयास अनुसरून मतांचे खंडन मंडन करावे, चर्चा करावी. या प्रकारामध्ये खालील विषयांचा आपल्याला समावेश करता येईल. आता उदाहरणार्थ हुंडा देणे किंवा हुंडा घेणे एक शाप, किंवा हुंडा एक अनिष्ट प्रथा, किंवा अंधश्रद्धा एक शाप किंवा अंधश्रद्धा निर्मूलन काळाची गरज, संतांची शिकवण किंवा संतांची देणगी, श्रमप्रतिष्ठा ही जीवननिष्ठा, वाचन एक छंद, वाचनाचे महत्व, उद्योगीकरणाचे फायदे, पाणी अडवा पाणी जिरवा, झाडे लावा झाडे जगवा, मराठी भाषेचे महत्व, मुलींचे शिक्षण प्रगतीचे लक्षण किंवा मुलींचे शिक्षणाचे महत्व. तर अशा पद्धतीनं ज्यामध्ये विचार महत्वाचा आहे, तर अशा पद्धतीचे वैचारिक निबंध तुम्ही लिहिणार आहात. या ठिकाणी आपल्याला एक मुद्द्यावर आधारित निबंध लिहायचा आहे. पाठ्यपुस्तकामध्ये दिलेले बघा, जबाबदार नागरिक. आता खरं तर तुम्ही भावी नागरिक आहात. आता नागरिक शास्त्रामध्ये नागरिक म्हणजे काय वगैरे व्याख्या सगळ्या झालेल्या आहेत. नागरिक कोणाला म्हणायचं, हक्क कोणते आहेत, कर्तव्य कोणते आहेत, अधिकार कोणते आहेत, स्वातंत्र्य कोणते आहेत, नागरिकांनी कसं वागलं पाहिजे सगळं माहित असतं. पण शब्दात योग्य वेळी योग्य सुचणं पण अतिशय महत्वाचं असतं. आणि आपल्याला बऱ्याच वेळेस हक्क लक्षात येतात, स्वातंत्र्य लक्षात येतं, पण जबाबदाऱ्या, कर्तव्य पटकन लक्षात येत नाही. आणि म्हणून आपण थोडंसं या ठिकाणी सुरुवात करत असताना निबंधाची, भारत माझा देश आहे
असं म्हणत असताना सगळी प्रतिज्ञा आपल्याला पाठ असते, पण यातल्या कुठल्या गोष्टी आपण करतो मग याचा पण विचार करणं आवश्यक आहे. कारण माझी जबाबदारी काय आहे. भारत माझा देश म्हटल्यानंतर देशासाठीचं माझं देणं काय आहे, माझं कर्तव्य काय असणार आहे, भविष्यातला भारत कसा असेल आणि त्यातलं माझं योगदान काय असणार आहे, याच्यासाठी सद्यस्थितीचं ज्ञान महत्वाचं आहे. आता सध्याचा कोरोनाचा काळ आहे. बरेच विद्यार्थी कदाचित ठरवले असतील की अरे मी भविष्यामध्ये एक छान डॉक्टर होईल. काही म्हणतील डॉक्टर तर अजिबात नको बाबा. काही जण संशोधन करून मी लस पण शोधून काढेन, असे पण विचाराचे विद्यार्थी असू शकतील. सध्या देशाला कशाची गरज आहे. संरक्षण व्यवस्था भक्कम करण्यासाठी नवीन यंत्र किंवा संरक्षण व्यवस्था भक्कम करण्यासाठी देशाचे प्रयत्न चालू आहेत, ते पण पाहू शकता तुम्ही. पण याच्यासाठी माझं काय योगदान असणार आहे. आपल्या घरातल्या छोट्याशा कामापासून आपण याची जर सुरुवात केली, प्रत्येक घर सक्षम सबल जर झालं तर देश सक्षम आणि सबल प्रबळ होऊ शकतो. हा विचार प्रत्येक नागरिकाने जर केला तर हे जगामध्ये चाललेली जी दुष्कृत्य आहेत निश्चितच थांबणार आहे. मग कोणतंही कुकर्म, कोणतंही वाईट कर्म अजिबात होणार नाही. आणि म्हणून याच्यासाठी सुविचार, सुसंस्काराची गरज आहे. आणि म्हणून याच्यासाठी वाचन वाढवणं अतिशय आवश्यक आहे. आणि म्हणून या मुद्द्यामध्ये आपली प्रतिज्ञा जी दिलेली आहे, प्रतिज्ञेचा जरी अभ्यास केला तरी खूप आहे, खूप व्यापक अर्थ आहे. अगदी एखादं पुस्तक सुद्धा त्याच्यावरती लिहिता येण्यासारखं इतकी माहिती एका प्रतिज्ञेवरती, ती गुरुकिल्ली आहे म्हणूया आपल्या देशाच्या नागरिकाच्या विचाराच्या संदर्भामध्ये. आणि म्हणून हक्क काय आहेत, कर्तव्य काय आहेत याची जाणीव होणं महत्वाचं आहे. देश माझा आहे, मी देशाचा आहे का ही पण भावना आहे ना. देश जर माझा असेल तर मी देशाचाच आहे. मग मी काय करतो. हे घर माझं आहे, मग मी माझ्या घरासाठी काय माझी जबाबदारी. मी शाळेसाठी आहे, माझी शाळा आहे, पण शाळेसाठी तुमचं काय योगदान आहे की किमान आपापला परिसर, आपल्यामुळे वर्ग खोल्या घाण तर होणार नाही एवढी जरी काळजी घेतली. स्वच्छता अभियान आपण करतो, कचरा डस्टबिन मध्ये टाकला तरी फार मोठं काम आहे. फार मोठं काम केलंच पाहिजे अशातलं नाही, छोटं काम सुद्धा खूप मोठं असू शकतं. हा फक्त विचार तुमचा कशा पद्धतीने तुम्ही मांडलेला आहात ते समोरच्या विचारवंताला पटला पाहिजे. एकदा एक उदाहरण या ठिकाणी मला द्यावंसं वाटतं की मला वाटतं मिस वर्ल्ड ही एक स्पर्धा झालेली होती आणि त्या 1 नंबरच्या मिस वर्ल्डने उत्तर दिलेलं की प्रश्न तिला विचारलेला होता की सगळ्यात जास्त जगामध्ये पगार कुणाला दिला जायला पाहिजे. मग सगळ्यात जास्त पगार मग यांना असतो त्यांना असतो, चर्चा वगैरे झाली असेल कदाचित, पण या मुलीने उत्तर दिलं की जगातल्या सर्वात जास्त पगार देण्याचा अधिकार फक्त प्रत्येक घरातल्या आईला आहे. आणि त्या उत्तराने ती मिस वर्ल्ड झाली. हे परवाच मला वाटतं वाचनात आलं. हे दिसलं पाहिजे, हे जाणलं पाहिजे. आणि म्हणून तुमचा विचार लोकांच्या मनामध्ये आणि त्या विचारामुळे कुठं ती सुसंगती कशी लागेल सांगता येत नाही. आणि म्हणून बघा डॉक्टर APJ अब्दुल कलामांनी सुद्धा किती सुंदर विचार सांगितलेले. स्वप्ने बघा, कशी स्वप्न बघा. अग्निपंख म्हणून म्हटलं अग्निपंख वाचायला शिका. मग नवीनच अलीकडचीच पुस्तकं वाचली पाहिजे तसं नाही. अगदी भगवद्गीता पण वाचली पाहिजे, रामायण महाभारत ऐकलं पाहिजे, पाहिलं पाहिजे. सगळ्या गोष्टीचं ज्ञान, मग वैचारिक आलं, आध्यात्मिक आलं, तात्विक आलं, तार्किक आलं, सगळ्या गोष्टी वाचायला. आत्ताही तुमच्या आयुष्याची पायाभरणी आणि आयुष्याच्या पायाभरणीमध्ये सद्विचारांची पायाभरणी जर झाली नंतर निश्चितच तुमच्या आयुष्याची इमारत भक्कमपणे उभी राहणार आहे. आणि म्हणून विचाराला प्राधान्य देत असताना ते निश्चितच सुविचार असावेत, चांगले विचार असावेत, आपलं आणि आपल्या देशाचं भविष्य घडवणारे विचार असावेत. आणि म्हणून वैचारिक लेखन करत असताना या गोष्टीची काळजी तुम्ही घेणार आहात. तर अशा प्रकारचे वैचारिक विषय निवडा, तुमच्या शिक्षकांकडून तपासून घ्या आणि तुमच्या गुणवत्तेमध्ये निश्चितच वाढ करा आणि यशस्वी जबाबदार भारताचा सक्षम नागरिक व्हा. तुम्हाला मुलांना माझ्याकडून मनपूर्वक शुभेच्छा.